महाराष्ट्रात मान्सून रखडला असला तरी देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सून वेगाने पुढे सरकतोय। हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार पुढील 8 तासात महाराष्ट्रासह 19 राज्यांमध्ये पंजाब डक हवामान अंदाज आलेला आहे आणि तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। पंजाब डक हवामान अंदाज आताच 5 मिनिटांपूर्वी हा नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। ज्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठ्या धोक्याचा इशारा यामध्ये सांगण्यात आलेला आहे। कारण ढगफुटी होता जे पेरलेले उगवायचे आहे त्याची सुरुवात आता झालेली आहे। हवामान खात्याकडून पण विशेष माहिती आलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। तसे जे लोक पेरणीला बाकी आहेत त्याला धोका असल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे। अर्ध्या ते 1 तासामध्ये 200 ते 250 किलोमीटर पाऊस ढगफुटी होऊन या ठिकाणी मोठं नुकसान होणार असल्याची मोठी अपडेट आता समोर आली आहे। पुढच्या 3 तासामध्ये अजिबात घराच्या बाहेर पडू नका अशा प्रकारचा गंभीर इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। गेल्या 5 वर्षातील सगळ्यात मोठा इशारा यामध्ये सांगण्यात आला आहे। थोड्याच वेळात या जिल्ह्यामध्ये नदी नाले ओंडे तुंडे भरून वाहणार आहे। हवामान खात्याच्या सतर्कतेचा इशारा यामध्ये सांगण्यात आला आहे। घरी राहा, सुरक्षित राहा अशा प्रकारचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तब्बल 10 जिल्ह्यांना महाराष्ट्रात सर्वात मोठा धोका असल्याचं सांगण्यात आलंय, त्यामुळे सावध राहा आवाहन करण्यात आलेले आहे। आणि ज्याची भीती लागलेली आहे तेच ठिकाण उघड घडत आहे। संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारी एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। ही बातमी सुद्धा नाही आहे, निसर्गाचा असा धोक्याचा इशारा आहे की ज्याने अक्षरशः सगळ्या हवामान खात्याचे तज्ज्ञ सुद्धा हैराण झालेत। कोकण, मराठवाडा, विदर्भामध्ये यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 4 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र अचानक तयार झाल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर केला आहे। आतापर्यंत पावसाबद्दल सर्वात मोठा धोका पुढच्या 17 ते 12 तासांमध्ये घडण्याची असल्याची माहिती हवामान खात्याने जाहीर केलेली आहे। थोड्याच वेळामध्ये ढगफुटीला सुरुवात होणार आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी काही कमी वेळातच पूर परिस्थिती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांना विशेषतः सूचना या ठिकाणी नागरिकांना जाहीर केलेल्या आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासाच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती आता हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढग फाटणार होय, तुम्ही बरोबर ऐकले। ढगफुटीचा मोठा इशारा 10 जिल्ह्यांना देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यात या ठिकाणी सगळ्यात मोठा धोका पुढील 12 तासांमध्ये जाहीर केला आहे। या 12 जिल्ह्यांमध्ये आता अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याकडून हे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे। नाहीतर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट देऊन टाकलाय। आता बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने मुंबईकडून महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे। आणि या 10 जिल्ह्यांमध्ये आता सरकत असताना मोठी गारपीट आणि ठिकाणी ढगफुटी होण्याची असल्याची माहिती समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या डोळ्याने पाहायला मिळतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी पावसाच्या जिल्ह्यांची तयार केलेली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा विशेष समावेश हवामान खात्याने केला आहे, ज्यामध्ये जे ढगफुटी थोड्याच वेळामध्ये होणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल ढगफुटी म्हणजे नेमकं काय, तर कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडत मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याने यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे। घराघरामध्ये अचानकपणे पाणी शिरणार, नदी तुंदडी भरून वाहणार, धरण साठ्याचं पाणी प्रचंड पातळीवर वाढणार, रस्त्यामध्ये गुंडभर मांड्या इतकं साचणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा संपूर्ण राज्याला थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार। यामध्ये भरपूर या ठिकाणी पाणी भरले, त्यामुळे सगळ्यात भयानक चित्र आता दिसायला थोड्याच वेळामध्ये सुरुवात झालेली आहे। पावसाळ्यात सगळ्यात भयंकर असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आताच 5 मिनिटांपूर्वी इशारा देण्यात आल्याने हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार या 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका पुढील तासामध्ये सुरुवात होणार आहे अशी शक्यता या ठिकाणी देण्यात आली आहे। रात्रीच्या या ठिकाणी धोका जास्त असण्यास सांगण्यात आलं आहे, कारण की या ठिकाणी रात्री 1:30च्या सुमारास पाऊस मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। प्रशासनाने सावधगिरीचा इशारा दिलाय, त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी लगेच पुढे आम्ही दाखवणार आहोत। त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर पुढच्या काही तासांमध्ये तुमच्यात अत्यंत
तर गंभीर स्वरूपाच्या धोक्याचं असणार आहे. कोणते जिल्हे? 10 जिल्ह्यात डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने या ठिकाणी देऊन टाकलाय. आता बघा, जर तुमचा या 10 जिल्ह्यामध्ये यादीमध्ये असेल तर पुढील काही तासामध्ये आता या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर आणि मोठा अलर्ट या ठिकाणी पुढच्या 12 तासामध्ये देण्यात आलेला आहे. हवामान खात्याकडून सांगण्यात आले की 10 वर्षामध्ये इतका कधीच पाऊस पडला नव्हता जेवढा पाऊस जोरदार या वेळेमध्ये या ठिकाणी पडणार आहे. या 10 जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घालणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे. या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचे सांगण्यात आले. थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांची ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या 10 जिल्ह्यामध्ये नागरिकांना कोणती सुद्धा कामे अजिबात करणे, म्हणजेच की काम नसेल तर अजिबात घराबाहेर पडू नका, असे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल वृत्तीचा रेड अलर्ट यामध्ये देण्यात आला आहे. या ठिकाणी तुम्हाला जून जुलै महिन्यात सगळ्यात मोठा पाऊस या ठिकाणी पडणार असल्याची माहिती 2025च्या आठवड्यात 4 पटीने जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या मध्यरात्री 1 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मुसळधार पाऊस, ठिकाणी चक्रीवादळ तर काही ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ढगफुटीचा इशारा देण्यात आलेला आहे. विशेषतः 10 जिल्ह्यामध्ये 5 जिल्ह्यात रात्री चक्रीवादळाचा मोठा धोका देखील स्पष्टपणे सांगण्यात आला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 10 जिल्ह्यात इतकी भयंकर भटफुटी शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहे. 10 जिल्ह्यामधील 5 जिल्हे तर आहेत ते थोड्याच वेळामध्ये ढगफुटी होऊन या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे. 10 जिल्ह्यांना इशारा दिला. याची सविस्तर माहिती तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो. लक्षात घ्या, डबल रेड अलर्ट 10 जिल्ह्यांना या ठिकाणी देऊन टाकलेला आहे. डबल रेड अलर्ट आतापर्यंत 10 वर्षामध्ये हवामान खात्याने कोणत्याही जिल्ह्यांना दिला नव्हता. फक्त रेड अलर्ट या ठिकाणी हवामान खात्याकडून आतापर्यंत दिलं जात होतं, पण आता डायरेक्ट 10 जिल्ह्यामध्ये सर्वांना चक्रीवादळाचा फटका बसणार आहे. आता डबल रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. 12 तासामध्ये आता ढगफुटी होणार आहे आणि या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. डबल रेड अलर्ट दिला असल्यामुळे कोणी सुद्धा अजिबात बिनाकामा घरातून बाहेर ठिकाणी पडायचं नाही सुद्धा सांगण्यात आलंय. डबल रेड अलर्ट म्हणजे प्रचंड नुकसानीची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. कमी वेळामध्ये ढगफुटी होऊन पाऊस जोरात मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. प्रशासनाने या ठिकाणी जोरदार प्रचार करायला सुरुवात केल्या. तयारी जोरदार सुरू झालेली आहे. नागरिकांना स्वतः सुरक्षित जबाबदारी या ठिकाणी घ्यायला सांगण्यात आले. घरामध्ये अचानक पाणी शिरणार, वीज पुरवठा अचानक खंडित होऊ शकतो.